चालू सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम 14 विद्या 64 कलांचा अधिपती सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीमध्ये तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला, ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानाला लढून गेला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानाला लढून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला चुकून मुजरा केला। असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। अरे सप्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता। अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूंनाच उभा आहे, कारण बाळासाहेबांमुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे। मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। आमच्या आजवे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वाघसाई देवी, तसेच तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, याबद्दल आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगरी हुकणेवाडी आपले शतश ऋणी आहोत। तसेच आमचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर काशीराम शिगवणसह संजय शिगवण, गणपत शिगवण यांना देखील शाहीर सुयोग उमनेसह मी तेजस उमने यांचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा। तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिद्धूदादा हुमने, भेंडूची तार खेळतात ते आमचे बंधू शुभमदादा हुमने, ऑक्टोबर मास्टर रोहन हुमने आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि आम्ही श्री वाघसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगरी हुकणेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र।
हॅलो, आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समस्यक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई जाखणी नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा बोल. हॅलो तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी
ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गाण्याच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभा रंगना नटेश्वरा तुला वंदना. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभा रंगना नटेश्वरा तुला वंदना. पहिले नमन बोलू कोणाला पहिले नमन माझे गणपती देवाना पहिले नमन माझे गणपती देवाना पहिले नमन माझे गणपती देवाना. दुसरे नमन बांधू कोणाला बांधितो मी धरतरी मातेला बांधितो मी धरतरी मातेला बांधितो मी धरतरी मातेला. तिसरे नमना बांधितो बांधितो मी तिन्ही तळाला. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभा रंगना नटेश्वर तुला वंदना. जवते नमन बोलू कोणाला जवते नमन माझे चौथीच्या चांदाला जवते नमन माझे चौथीच्या चांदाला जवते नमन माझे चौथीच्या चांदाला. पाचवे नमन बांधू कोणाला बांधितो मी माझे पांडवाला वंदितो मी माझे पांडवाला वंदितो मी माझे पांडवाला. सहावे नमन वंदितो वंदितो मी वागताय देवीला. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभा रंगना नटेश्वर तुला वंदना. गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा. रावण लंकन गडीचा रावण लंकन गडीचा रावण लंकन गडीचा रावण लंकन गडीचा. पुत्र होता कैकसीचा पुत्र होता कैकसीचा पुत्र होता कैकसीचा पुत्र होता कैकसीचा. इच्छा पूर्ण करण्याला इच्छा पूर्ण करण्याला इच्छा पूर्ण करण्याला इच्छा पूर्ण करण्याला. भक्त होता शंभुदेवता भक्त होता शंभुदेवता भक्त होता शंभुदेवता भक्त होता शंभुदेवता. बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला. जंबो नाम
शंभू नाम स्मरणाला शंभू ओम नमः शिवाय. शंभू नाम स्मरणाला 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 प्रसन्न केले शंभुदेवाने प्रसन्न केले शंभुदेवाना प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी हो सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला लंका दरबारी दरबारी ते बाया ओ लंका दरबारी दरबारी ते बाया हो लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया शंभू देवाने ऐकली ओ शंभू देवाने ऐकली शंभू देवाने ऐकली हो शंभू देवाने ऐकली ओ इच्छा राजची उन्नती हो गेली ओ इच्छा राजची उन्नती हो गेली हो इच्छा राजची पूर्णती हो गेली हो इच्छा राजची पूर्णती हो गेली ओ शिवलिंग देहात घातले ओ शिवलिंग देहात घातले हो शिवलिंग देताना घातली हो शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना असही घातली ओ शिवलिंग देताना असही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे कडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी पर्यंत काही पर्यंत शिवलिंग ठेवावे कोणी पर्यंत काही पर्यंत शिवलिंग ठेवावे लिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे आता गेले शिवलिंग ठेवून कोणी हो गेले आता गेले शिवलिंग ठेवून कोणी हो गेले गेले समोरे वाले कोणी हो गेले कोणी हो गेले समोरे वाले कोणी हो गेले कोणी हो गेले शंभुदेव कोणी हो गेले कोणी हो गेले शंभुदेव कोणी हो गेले येऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण येऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला येऊन याला रूप गण आला येऊन याला रूप
चालूनी चालूनी रावण गेला सकुने गण आला धावले बसला रावण चालवले गण आला धावले बसला रावण चालवले साधीला डाव पाणी देऊने साधीला डाव पाणी देऊने गाणाला धावूनी बसला रावण चालूनी गाणाला धावूनी बसला रावण चालूनी साधीला डाव पाणी देऊनी हो साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊनी काही तुझे नाम वाटू लागले दयाला लगू चंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला दात मे लगू चंकेला सांभाळ कर तू आता दात मे लगू चंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लगू चंकेला रावण गेला लगू चंकेला जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघु शंकेला रावण गेला लघु शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागेला तो रावणाला मारू लागेला तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हात तो रावणाला मारू लागला हात तो रावणाला तिने हाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला तिने हाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला शिवलिंग देवीने त्याने जमिनीला तिथे देऊळी बाळ निघाला रावण कोणी तिथे तो आला रावण परतोनी तिथे तो आला रावण परतोनी तिथे तो आला शिवलिंग पाहुणे पाहुणे जमिनीला शिवलिंग पाहुणे जमिनीला रावण निराश खूप तो झाला रावण निराश खूप तो झाला शिवलिंग पाहुणी जमिनीला शिवलिंग पाहुणी जमिनीला रावण निराश खूप तो झाला रावण निराश खूप तो झाला अशी युक्ती लावून गेला त्याचे गरवाया रणाचे केले त्याचे गर्व हरणाचे केले त्याचे गर्व हरणाचे केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी
गणेशा तो तुला यार नाला शुभ कार्य श्री गणेशा तो तुला यार नाला शुभ कार्य श्री गणेशा आळवी तो तुला यार नाला शुभ कार्य श्री गणेशा आळवी तो तुला यार नाला हॅलो रसिक हो हॅलो आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुलतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आणलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाखली नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले सदस्य ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या चिंतून हॅलो तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी टिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो प्रेम हे फक्त दोघांचे नसते प्रेम हे फक्त दोघांचे नसते प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्याच्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस त्याने अनेक दैत्य असून भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असून म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी काही बातरी जागी झाली नगरी शेडी काही बातरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई मासरी जागी झाली नगरी छेडी ताई मासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली शेडी काही बासरी जागी झाली नगरी शेडी काही बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी बांगदिरी कोमल काही गोरे अंबरती बांगदिरी कोंबड्याने गाई गोरे अंबरती बांगदिरी कोंबड्याने काही गोरे अंबरती सोला पावाला निघते आली गवळ्याला लागही आली सोला पावाला निघते आली गवळ्याला
नगरी प्रभा ओसरली सांगे पहाट झाली प्रभा ओसरली सांगे पहाट झाली छेडिताई वासरी जागी झाली नगरी छेडिताई वासरी जागी झाली नगरी खेळ खेळे असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळे असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंडा दुधामा या संगड्यांना सोबत घेऊन पेंडा दुधामा या संगड्यांना खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंडा दुधामा या संकटांना सोबत घेऊन पेंडा दुधामा या संकटांना देवगीता वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गौतमाला बातमी अशी कळली मथुरेच्या गौतमाला बातमी अशी कळली मथुरेच्या गौतमाला देवगीता बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गौतमाला बातमी अशी कळली मथुरेच्या गौतमाला बातमी अशी कळली मथुरेच्या गौतमाला पाठविले मारण्या कौताने राक्षसाला पाठविले मारण्या कौताने त्या राक्षसाला गंगोर निघाला तो कृष्ण मारण्याला बलकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बलकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बलकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला मथुरेचा हा कंस राजा असा गर्वाने तो वाजला दिला आदेश तो मारण्याला त्यांच्या जावे तू गोकुळाला बघा तू आला यमुनेला बघा तू आला यमुनेला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो माजला दिला आदेश तो मारण्याला दैत्य जावे तो गोकुळाला बकासूर आला यमुनेला बकासूर आला यमुनेला पाहुणे त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध लागल त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणेच्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणे त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध लागल त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणेच्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला कृष्ण मारी तो दैत्याला मला पडला तो दैत्याला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो दैत्याला मार पडला तो धरणीला कृष्ण नामाचा जयघोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला 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 दैत्य मारला मारला त्या
गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले 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 प्रेमात काना तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले रूप सावळे बोलवे मला प्रेमीचा रंग नवा चढला रूप सावळे बोलवे मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला मी वेडी दिवाणी काना तुझी करे झाले मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काळजात प्रिय करा तुला जपले हृदयात काळजात प्रिय करा तुला जपले मी वेडी दिवाणी काना तुझी करे झाले हृदयात काळजात प्रिय करा तुला जपले कथा रंग गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला कथा रंग गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला तशी चंद्रा संगे चांदणी तशी तुझ्या संगे मी जशी चंद्रा संगे चांदणी तशी तुझ्या संगे मी यादे जरी माझा श्वास घेते तुझी नावानी हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी तशी चंद्रा संगे चांदणी तशी तुझ्या संगे मी आदे जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी सावया तुझी तोड बला प्रीतीचा रंग नवा चढला सावया तुझी तोड बला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला. धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने
उन्मत्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा मास तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची बाबाची क्रूरता दशाची कथाची बाबाची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाशी भावाची क्रूरता दशाची कथाशी भावाची क्रूरता दशाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची बाबाची क्रूरता दशाची कथाची बाबाची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाशी भावाची क्रूरता दशाची कथाशी भावाची क्रूरता दशाची या गजपरूची पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप त्या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले त्याला वरदान द्यावं पृथ्वीवर अमरून आला तुझी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना तुझी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या पित्याला वरदान द्या मला पृथ्वीवर अमर होण्याला ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्याची पावने भक्ती त्याची पावने ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्याची पाहुणी भक्ती त्याची पाहुणी कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याची ब्रह्मस्मरण करण्याची दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला असला बरं होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान
निघून गेले भुवरी जाळ करण्या भुवरी जाळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी छळ करण्या निघून जावे तो भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्या पाहून चिंतेत माता क्रोधित ती झाली दैत्या पाहून चिंतेत माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्य बोलतो पृथ्वी मातेला विचारण तू मला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला या विचारण तू मला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली हो पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागली हो पृथ्वी युद्ध करू लागली देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाचा दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाचा दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला भयते मनाला भयसे मनाला भयते मनाला भयसे मनाला भयते मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला बलादेव प्रकटला मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला बला रूपे अवतरला वरा रूपे अवतरला बला रूपे अवतरला वरा रूपे अवतरला बला
निघाली युद्धाला कुंभकर्ण धरणीला वरा निघाला युद्धाला नासिकेतून जन्माला नाशिकेतून जन्माला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्माला नाशिकेतून जन्माला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्माला वरा रूपे अवतरला मुक्तकर्णा धरणीला वरा रूपे अवतरला मुक्तकर्णा धरणीला वरा निघाला युद्धाला युद्धाला उभे राहील 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 युद्धाला विचार पडला दैत्याला 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 मानव रूपी वाचला नटे त्रिभुवनाला उभे राहील युद्धाला 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 युद्ध लागले कर घोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले गणगोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले कण घोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले गणगोर कोण कमी ना कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाने साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर तिर्या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनिया लोकाला दैत्या बोले देवाला अमर तिर्या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनिया लोकाला मरण नाही मधला जातो विचार त्या ब्रह्माला हट नाही अयोध्याला हट नाही अयोध्याला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला गोदाला मराठे भीतर पडला कथा भीतर पडला गोदाला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला गोदाला मराठे मला हिरण्यक्षला बोले कथा भीतर पडला कथा भीतर पडला गोदाला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले सर्व काही विसरला कसा तू या बळाला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितले सर्व काही विसरला कसा तू या बळाला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही यात्री लोकाला यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ
डोळी घेऊन पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला प्रेमण्या भूतलाला भागवत पुराणा दाराला रचिले या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला रूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला पुढे राहिला रूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला. हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम उमने 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीतुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही श्री वागसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आपले शतश शर्वणी असून भारी भारी आभारी आहोत. या सुद्धा छान बक्षीस धारकांसाठी हॅलो रसिको, हॅलो, तसेच सूरज हुमने यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आम्ही श्री वागसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आपले शतश ऋणी आहोत. धन्यवाद. रसिको हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो, हॅलो, तसेच काव्या मायरा नितीन हुमने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वागसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आणि सुनील डावर सह शाहीर अनिल गराटे यांच्या आयोजनात हा जाकडी नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्याने कलगीवाले शाहीर सुयोग हुमने सह तेजस हुमने यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे, तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील युट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार करतोय. एक 2च मिनिटात सत्कार होणार आहे. आटपणार गावावरून मंडळी आलेत आणि ही आपली रंगभूमीची सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी 2 मिनिटं देणं हे आमचं आद्य कर्तव्य बनतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या शाहिरांचं.
मोरया